नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेयर. तर काल आपण गेलो होतो संगमेश्वरमध्ये आणि काल आपण एकाच दिवशी 2 ठिकाणी फायनल खेळलो आणि आज आपण जातो आहे चिपळूणमध्ये. चिपळूणच्या संघातून म्हणजे सौरभ रावणीच्या संघातून आज आपण जातो आहे तिथे खेळायला. तर आत्ता आपण पोहोचलो आहे सावर्ड्यामध्ये आणि सावर्ड्यामध्ये सुद्धा आपल्या मित्राचं हॉटेल आहे, हॉटेल तडका चुलीवरचा. तर विशाल सुर्वेचं ते हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती आता इकडे थोडं खायला आलो आहे, थोडं खाणार हॉटेलवरती आणि मग इथून मॅचला जाणार पुढे. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. तर आता खातो आणि भेटूया डायरेक्ट तुम्हाला ग्राउंडवरती थोड्या वेळामध्येच. तर हे पूर्ण हॉटेल आहे आणि खूप स्पेशियस असं पार्किंगसुद्धा आहे, खूप मोठं आहे पार्किंग. आणि हॉटेलच्या पाठीमागे बड्डे पार्टी म्हणजे पार्टीसाठी जर कोणाला काय पाहिजे असेल तर ते डेकोरेट वगैरे सगळं करून देतात. आणि हॉटेल आणि हे आपल्या मित्राचं हॉटेल आहे. आणि हा आहे किरण भाऊ आणि आतमध्ये किचन. मी विशाल जरा गडबडीत आहे कारण पाठीमागे जरा बड्डेची ऑर्डर आहे, त्याच्यामुळे जरा गडबड चालू आहे. हा बघा आलाय, हे चल येऊ विशाल. आणि चिकन लॉलीपॉपची ऑर्डर दिली आहे. सोम आहे, स्मित आहे आणि मी तिघं आता खातोय, खाऊन निघणार. आणि आता आतमध्ये जातो, जरा किचनमध्ये दाखवतो तुम्हाला आपल्या भावाचं किचन. इथे भाकऱ्यांचं काम चालू आहे आणि आतमध्ये दिदी आहे. दिदी काय करते? वडे. आणि हे सगळं काम काकी पण. काकी काय करताय? काके पण पीठ करतं, पिठाचं काम चालू आहे. हे हा पांड्या ना, हा पांड्या ना, पांड्याला मी ओळखतो, पांड्यान मला ओळखलं नसेल. आणि इथे वड्याचं काम चालू आहे. आपला पांड्या भाऊ सावड्यात कधी पण आलं तर पांड्याचं घर कोणाला पण विचार डायरेक्ट मला घरी नेऊन सोडतील. जरा विशालची पण गडबड चालू आहे आणि ते पाठीमागे बड्डेची ऑर्डर आहे, पहिलाच बड्डे आहे. आणि इकडे सगळी जरा गडबड चालू आहे आज खूप. किचन आणि कधी पण या तडका चुलीवरचं आपल्या मित्राचं हॉटेल आहे, डिस्काउंट तुम्हाला नक्की मिळेल माझ्याकडून आलात तर. हे चल येऊ विशाल, दीदी येऊ, चल बाय बाय. नक्की नक्की आता निघतोय आणि डायरेक्ट जाणार आता चिपळूणला ग्राउंडवरती. आणि ग्राउंडवर गेलो की तुम्हाला ग्राउंड सुद्धा दाखवतो. त्याचा जो ॲड्रेस आहे सावर्ड्यामध्ये डेरवण फाट्यावरून आतमध्ये आलात एक 100 मीटर आतमध्ये की लगेच राईट साईडला तुम्हाला बोर्ड दिसेल तडका चुलीवरचा. तर तेच आपल्या मित्राचं हॉटेल आहे. डेरवण फाटा आहे, डेरवण फाट्यावरून आतमध्ये आलात की 100 मीटर आतमध्ये आल्यावर राईट साईडला आहे तडका चुलीवरचा. आता डायरेक्ट जाऊया ग्राउंडवरती आणि ग्राउंडवरती जाऊन भेटूया आणि दाखवूया तुम्हाला ग्राउंडसुद्धा कसं आहे ते. तर आत्ताच ग्राउंडवरती आलो आहे आणि आता बघूया मॅच कधी चालू होते. ते 5 मिनटं झाली आहेत ग्राउंडवर येऊन. पूर्ण संघसुद्धा आपला पोचला आहे आणि तुम्हाला ग्राउंडसुद्धा दाखवतो. तर हे ग्राउंड आहे, मस्त आहे ग्राउंड. आता एक 5 ते 10 मिनटामध्ये मॅच चालू होतील. त्यात बघूया आपली मॅच कधी येते. आणि इकडे जुनेद आहेत आपल्या संघामध्ये, राहील आहे आणि इकडे थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे. विकेटचा थोडासा अंदाज घेत आहेत सगळे आणि तिकडे स्वागत समारंभ चालू आहे. इकडे सगळे प्रॅक्टिस करतायत. बघूया आता कधीला आपली मॅच लागते आणि किती वेळ लागते ते काय होते त्या मॅच मध्ये. आणि हा तुम्हाला बॉलर माहितीच असेल, एक बॉल 6 दिला 2 लाखाच्या ट्रॉफीला, तो हाच बॉलर आहे. पहिली मॅच होती, टॉस जिंकलं, पहिली फिल्डिंग घेतली होती आणि 7 रन झाले. समोर आणखी 8चं टार्गेट आहे आणि इकडे आपला पूर्ण संघ आहे. 50 रन दिलं मग 22 लेग बायचे रन नाही म्हणून, त्या सोमने जवळजवळ 50 तरी रन दिले नाहीत. आता बघूया 8 रन टीव्ही नाही होईल पहिल्या जोरला, बघू काय होते. कृपया सोम गेला ओपनिंगला
आणि नॉनस्टिकला जुने आर्टिस्ट टीव्ही नाही ह्या बघ काय इथं पुढे खेळ बॉलर नेम सुंदर पटकवलाय टॅप 4च्या दिशेने जाईल. डायरेक्ट लहान पोरा पण मारतील. बॉलर नेम संचित. ओ सुंदर 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा घे आउट घे मार हा चल विकेट रनआउट होतोय इथे. पहिला धक्का बसतोय. काय करेल बघूया. सुरेश मॅच 4 जिंकलो पहिलीच मॅच. विजेते पट पटकवलंय. तसेच जिंकलेल्या संघाच्या जुने नॉन स्ट्राईकलाच हारलेल्या संघाच्या पहिलीच मॅच झाली. जलवा आमचे आडत होते. एक जलवा दुसरा जलवा आणि तिसरा जलवा चौथा होता पण हात दुखतोय. झाली पहिलीच मॅच जिंकलोय. आता बघूया दुसरी मॅच कधी लागते ते. मॅच झाली आता खूप वेळ मॅच व्हायला. एकाची हो नेटवर्क नाही ते. एक गुडूप झाला आहे. दुसरा तिकडे काय काय खेळत आहे लुडो खेळतो दुसरा. मी आहे बसून बघू थोडं वेळ कधी मॅच लागते ती. कंटाळा आलाय. बघू आता काय होते कधी मॅच लागते ते. आत्ताच दुसरी मॅच आपली चालू होते. रॉनी गेला टॉसला. रॉनी काय आलं टॉसचं जिंकलं. टॉस जिंकलं आणि फिल्डिंग घेतली. युसुफ बरोबर मॅच आहे. तर बघूया चॅलेंजर संधा वगैरे त्या संघामध्ये चांगला संघ आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होते ते. आणि फिल्डिंग घेतली आहे. बघूया कमीत कमी थांबवायचं आहे. जरा ग्राउंडची मरम्मत चालू आहे. कमीत कमी थांबवायचं. बघूया या मॅचमध्ये काय होते ते. आणि झाली आत्ताच दुसरी मॅच सुद्धा जिंकलो. 26-25 रन काहीतरी झाला होता. 26चं टार्गेट होतं. पहिल्या ओव्हरला स्मिथ आऊट झाला होता पण नंतर माझ्याकडून चांगली बॅटिंग झाली आणि झालं 1 ओव्हर 3-4 बॉल ठेवून जिंकलो मॅच. आणि आता परत लगेच पुढची मॅच आहे. रॉनी परत एकदा टॉसला गेला आहे. मॅच लगेच झाली आणि आता लगेच एक लोकल संघ आहे त्यांच्यावर क्वार्टर फायनलची मॅच आहे. बघूया त्या मॅचमध्ये काय होते. आणि रॉनी परत एकदा टॉस पण जिंकला आहे. परत एकदा फिल्डिंग घेतली. बघूया या मॅचमध्ये काय होतं. लोकलच संघ आहे. बघूया काय होते ते या मॅचमध्ये. आत्ताच तिसरी पण मॅच क्वार्टर फायनल मॅच होती आणि रॉनी भाई आपला कॅप्टन आता टॉस जिंकतोय सगळे. गुमलेवाडी आणि आता आपले सेमीफायनल चालू होते. क्वार्टर फायनल मॅच पण जिंकलो. सेमीफायनल चालू होते आणि जुनेद जरा बॅटिंग प्रॅक्टिस करतो. सेमीफायनलचा असेल. आता रॉनी परत टॉसला तर बघूया. 3 मॅच मध्ये 3 टॉस जिंकलाय. 4थी मॅच आता बघूया सेमीफायनल. रॉनी टॉस जिंकशील ना. नक्की आणि परत फिल्डिंग आहे ना. बघूया आता या मॅच मध्ये काय होते. सेमीफायनल मॅच आहे आणि दिवसाचा एक ग्रुप होता. त्या गटातून एक टीम सेमीला गेली आहे. त्यांच्यावर आहे सेमीफायनल मॅच. तर बघूया आता त्या मॅच मध्ये काय होते ते. आणि कमिटीचा संघ आहे त्यामुळे जरा रॉनी सगळ्यांना समजवतोय व्यवस्थित घ्या. तर सेमीफायनल मॅच चालू होते. टॉस समोरचा संघ जिंकला. रॉनी हारला. 4थ्या मॅचचा टॉस हरलाय. आणि आता बॅटिंग त्यांनी बॉलिंग घेतली. बॅटिंग आहे आणि साहिल भाई रफ्तार म्हणजे जलवा बॉलर आहे. आणि आता स्मिथ आणि सोम गेलेत ओपनिंगला. चांगला स्कोर करायची अपेक्षा आहे. कारण बॉलिंग आपला चांगला आहे पण तरी पण स्कोर जरा झाला पाहिजे व्यवस्थित. बघूया या मॅचमध्ये कशी बॅटिंग करतात किती स्कोर होतोय तो. 3च ओव्हरची आहे मॅच आणि सगळं पब्लिक गेलं आहे कारण वाजलेत पण खूप. आता 2:45 झालेत. किती आहेत आणि एकच जलवा बॉलर आहे समोरच्या संघामध्ये. स्मिथ आणि सोम गेलेत ओपनिंगला. बघूया आता किती स्कोर होतोय तो. आपला संघ आणि रॉनी हलका व्हायला गेलाय. ओझरवाडी आणि ते आपला संघ आहे. तर सेमीफायनलचा सामना आहे. सुमित सुरेख चेंडू पण चौका मारलाय. सीमारेषेला फटकवला. बॉल 4. पुन्हा एकदा ऍडव्हान्टेज त्याला भेटलं पाहिजे. सुरेश पण थोडस अवांतर धावांमध्ये पुन्हा एकदा वाढ. नो चेंडू. एक बॉल 5. सुरेख चेंडू पुन्हा एकदा सुमितला. ओ सार्थक गचाळ असे क्षेत्ररक्षण काढायला दिसतं आपल्या. 3 बॉल. अक्षय पुन्हा एकदा आपलं पुढचं बॉल. सुरेख फटकावलाय दिसतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करताना दिसतोय. ओ अक्षय काय करेल. पुन्हा एकदा 4 चटकवला चांगलाच. अंपायर
आणि बाउंड्री गेली, भांडी वाजली. एक धाव. 4 सॉरी. अक्षय थोडस पुन्हा एकदा लाईन लेंथ आपल्याला पुन्हा एकदा सुरेख फिल्डिंग आपल्याला दिसते. समीर नवाले मी जागा घ्यायला येते तो समीर नवाले. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 32 धावा स्कोरबोर्ड ते लावले आहेत. आता ओव्हर राहतो रवींद्र. बघूया आपल्या संघासाठी रवींद्र काय करतोय. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं रवींद्र. ओ काहीस लाईन लेंथच्या बाहेर टाकताना दिसतोय रवींद्र. 33. यॉर्कर जड़ में गेंद डालती है यॉर्कर. रवींद्र अभी फॉर्म में आहे रवींद्र. दुसरा बॉल सुरेख. पुन्हा एकदा वाढ होते रवींद्रच्या दिशेने. पुन्हा एकदा सुरेख समोर बॅट्समन ने सोहम सोहम पुन्हा एकदा मारा करतोय रवींद्रला. बघूया काय करतोय. अवंतर धावन नावाले विकेट. बॉल न खेळता विकेट पडलाय. पुन्हा एकदा सोहम. रवींद्र मारा करतो सोहमला. बघूया सांग विकेट तर भेटलंय. कमबॅक. हो पुन्हा एकदा महेशने अवंतर गच्चाल क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला. महेश ठाणे क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. सुरेश कमबॅक करताना दिसतंय आपल्याला रवींद्र. पण रिटायर्ड होतोय तो बॅट्समन सोहम. आता आला तो जुबेद. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. हो नो चेंडू. अवंतर धावांमध्ये वाढ होते. वारंवार वाढ होते. पुन्हा एकदा शॉट यार जुनेद. 4 संघ आहे कमिटीचा. मजा मस्करी चालू होती. 53 टार्गेट होम टीम ऍडव्हान्स. फायनलला जवळजवळ गेले. फायनलचा संघ चांगला आहे. गोबलेवाडी संघ 53 मारू शकेल का. 52 चटकावलाय. 53 टार्गेट आहे. आता बघूया का संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर जिंकला आपला संघ सेमीफायनल मॅच आणि आता फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि काल फायनलचा सामना होणार आहे. आपण पाहण्यासाठी इथे सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे. शेवटचा सामना आहे. तर आता फायनलला गेलो तो कालचा गाव टू गावचा संघ आहे. त्याच्यातून चांगला संघ आहे चिपळूण मधलाच. आणि त्यांच्यावर आता मॅच आहे. तर बघूया त्या मॅच मध्ये काय होते. रॉनी फक्त टॉस जिंकून होती. रॉनी काय टॉस जिंकलो की आपण फिल्डिंग घेणार. बस खलास. आणि हाय याही या बघूया आता काय होतं मॅच मध्ये ते. आणि पहिले 3 मॅचला टॉस जिंकला. आता पण टॉस हरलाय. सेमीफायनल पण दोन्ही मॅचचा टॉस आला आणि पहिली बॅटिंग आली आहे. समोर मध्ये फिल्डिंग घेतली ना बॅटिंग आली आहे. बघूया किती स्कोर होतो ते. चांगला स्कोर करायचा मागच्या मॅच सारखाच आणि जिंकायचे फायनल. तर बघू आता किती स्कोर होतोय. थोडीशी प्रॅक्टिस चालू आहे सगळ्यांचीच. बघूया आता काय होतं या मॅच मध्ये ते. त्याच फायनलची मॅच सुद्धा झाली आणि फायनलची मॅच पण जिंकलो आताच. 1 साइड झाली होती फायनलची मॅच. कारण स्कोर भरपूर ढिगभर स्कोर झाला होता. 78 काहीतरी रन झाला होता 4 ओव्हरला. चांगली बॅटिंग झाली. स्मिथ आणि सोम दोघांकडनं पण विकेटच गेली त्या दोघांची पण. आणि 1 साइड झाली मॅच. आणि आता बक्षीस समारंभ चालू आहे. सुनीतला मिळालं बेस्ट बॉलर आणि अपोजिट टीम मध्ये मिळालं बेस्ट बॅट्समन आणि जिंकलोय. फायनल जिंकलोय. धन्यवाद आल्याबद्दल. अरे बस काय रॉनी बायसाठी आपलं कधी पण काय पण. तर आता फोटोज वगैरे काढणार आणि मग निघणार. माझे जे काही फोटोज आहेत ते काल मी इंस्टाग्राम हँडल माझं मेन्शन करेन. इंस्टाग्राम नक्की फॉलो करा. क्रमांक फटकावला ते केदारनाथ शेल्डी. मग निघणार डायरेक्ट जाणार चिपळूणला. आणि द्वितीय क्रमांकाचे फटकावला ते केदारनाथ. आता थांबलं चिपळूण सेशनला आणि क्रॉस आहे. आपले शूटर थांबलेत आणि पाठीमागे आपली गाडी आहे. हॅलो आहे दुसरा दिवस आणि काल चिपळूणवरून यायला सकाळी 7 वाजले घरी यायला. 7 वाजता घरी पोचलो
आणि आल्याला डायरेक्ट झोपलो. तो आत्ता उठलो, फ्रेश झालो. आणि आज आपल्याकडे पालखी येणार आहे. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. काल काय व्लॉग संपवायला मिळाला नाही. हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. पुन्हा एकदा भेटूया नवीन क्रिकेटच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा क्रिकेटच्या नवीन सफरमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.